आता आम्हाला म्हणतात गेम चेंजर आहे म्हणे, आम्ही अर्ध्या रात्री आम्ही पलटवलं म्हणतात. साहेब एका प्रभागाच्या बाहेरच्या लोकांना तिकीट कसं देतात साहेब? 40 वर्ष काम करून एका प्रभागातून 2-2 सीटा बाहेरून चालल्या सर. मग कार्यकर्त्यांचं काय होईल? पदवीधरचे 350 फॉर्म भरले आम्ही. बाहेरच्या लोकांना याच्यामध्ये पाय तुटला इथं. कार्यकर्ता काय करेल? मग बाहेरच्या लोकांना तिकीट द्या ना मग. साहेब तो फॉर्म भरून झालेला राहील ना साहेब. प्रभाग 15च्या दोन्ही महिला चेंज करा. प्रभाग 15 मध्ये दोन्ही आम्ही सगळ्यांची विनंती आहे. भेटलो. तुम्ही लक्ष द्या प्लीज. दोन्ही महिला चेंज करा प्लीज. नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ते नाराजी दिसून येत आहे. उमेदवारी वाटपावरून अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं निवासस्थान या ठिकाणी गाठलेलं आहे. एकूणच नागपूरमध्ये 151 प्रभाग आहेत आणि त्यामध्ये जे आहे ते भाजप जवळपास 120 ठिकाणी लढेल अशी माहिती समोर येत आहे आणि सोबतच भाजप आणि शिवसेना यांची युती देखील होणार आहे. मात्र अद्यापही आज आणि उद्याचे 2च दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक राहिलेले असताना सुद्धा अद्याप भाजपने आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र आतल्या गोटातून ज्या कार्यकर्त्यांना कळलं की आपल्याला कुठेतरी उमेदवारी नाकारलेली आहे, असे कार्यकर्त्यांनी जे आहे ते थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी येत जे आहे ते आपलं घराणं या ठिकाणी मांडलेलं आहे आणि कुठेतरी नाराजी आणि खदखद त्यांनी एकूणच व्यक्त केलेलं आहे. बाहेरून आलेल्या पदाधिकाऱ्यांना जे आहे ते थेट उमेदवारी दिली गेल्याचा काही पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते या ठिकाणी आरोप देखील केला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, त्याचबरोबर आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे यांच्यासमोर सुद्धा काही कार्यकर्त्यांनी थेट आपली उघड नाराजी जी आहे ते व्यक्त केलेली आहे. काँग्रेसमधून जे नुकतेच आलेले जे काही पदाधिकारी असतील त्यांना उमेदवारी दिली जात आहे. मात्र आम्ही मागील 30 ते 40 वर्षापासून निष्ठेने जे आहे ते पक्षाचं काम करत आहोत, तरीसुद्धा आम्हाला उमेदवारी का नाकारली असा थेट सवाल आता भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते उघडपणे आपले आमदार असतील आणि नेते असतील त्यांना जे आहे ते या ठिकाणी विचारताना दिसून येत आहे. त्यामुळे आज आणि उद्याचे 2च दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक असताना अद्यापही जे आहे ते उमेदवारी जाहीर जरी करण्यात आलेली नसले तरी भाजप पदाधिकाऱ्यांमधील नाराजी जे आहे ते आणि खदखद उघडपणे दिसून येत आहे. लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.